हॅलो एव्हरीवन, माझं तुषार. आय एम काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. तर आज आपण एका MPSC विद्यार्थीला भेट द्यायला आलो आहोत. त्याला मेंटल हेल्थबद्दल आपण असे काही प्रश्न विचारणार आहोत जे तुम्हाला मदत होईल आणि मला पण मदत होईल. तर चला विचारू. प्रश्न विचारू की आजकालची मुलं ओव्हर थिंकिंगमध्ये खूप फसलेले आहे. त्याला खूप ओव्हर थिंकिंग होते अभ्यासामध्ये. तर त्याचं असं काय कारण आहे की ओव्हर थिंकिंग खूप वाढू राहिलं? तुम्ही काही सांगू शकता? कारण की पहिले जो सरकार म्हणजे अभ्यासाचा स्ट्रेस आणि रिझल्ट नाही आले पहिले. रिझल्ट याच्यामुळे नाही आहेत की मुलं स्ट्रेस घेऊन अभ्यास करतात आणि जे रिझल्ट वेळेवर न लागणं, वय वाढत जाते आणि एकदा जर वय वाढत गेलं की घरचे लोकं पण फोर्स करतात, "बाबू तू कधी लागते रे, कधी लागते रे?" त्याचं पण स्ट्रेस आणि ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज नाही होत. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायसाठी अ, ह्या सगळ्या गोष्टीतून जाण्यासाठी पहिले एक गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असते मुलांना, की सगळ्यांच्या डोक्यात हेच आहे की गव्हर्नमेंट जॉबच सगळं काही आहे. याच्या तर माझा असा प्रश्न होता की तुम्ही जे ओव्हर थिंकिंग करता हां. तर याला कसं काय कमी करतात? म्हणजे ओव्हर थिंकिंगचा विचार कसं काय कमी करू शकता? त्याच्याबद्दल काही टेक्निक आम्हाला सांगू शकता? ओव्हर थिंकिंग कमी करण्याचं. तुम्ही कसे काय, तुम्हाला जास्त विचार आले की तुम्ही त्याला हां. कमी करायला करता? की मला जर जास्त विचार आले की मी माझ्या मित्रांमध्ये थोडं बसतो, त्यांच्यासोबत गोष्टी करतो, की मग त्या गोष्टी माझ्या दिमागातून निघून जाते की हां, की ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करत आहे ते त्या टाईमपुरताच कोणतं पण स्ट्रेस असो, काही असो म्हणजे आणि जास्त काळजी होणे कोणत्या गोष्टीची, ते काही टाईमपुरताच असते. ते टाईम मी माझ्या मित्रामध्ये काढून टाकतो. त्याच्यामुळे मला असं फ्रेश वाटते, की मग मी परत अभ्यासाला बसतो. त्याच्यामुळे माझं ते टाईम निघून जाते स्ट्रेस घ्यायचं. ठीक. थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल. आता जे पण आमचे मित्र पाहणार आहे त्याला बी खूप मदत होईल. तर असेच कधी पण ओव्हर थिंकिंग आले तर तुम्ही तुमच्या मित्राला भेटा. ट्राय करून पहा की तुमचं ओव्हर थिंकिंग कमी होते का. ठीक आहे, थँक्यू. भेटूया.